यमुना नदीचं वर्णन पाहत होतो की ज्या श्रीकृष्ण महाराजांनी यमुना नदीमध्ये आपली बाळ गोपाळ ग्वालांसोबत खेळक्रीडा केली आणि त्या खेळक्रीडेच्या माध्यमातून त्या यमुना नदीच्या ठिकाणी पावित्र्य निर्माण झालं. यमुना नदीला कशा प्रकारे आनंद झाला की त्या भगवान श्रीकृष्ण महाराजांचं साक्षात त्या नदीला दर्शन होते आहे. त्याबरोबर गोपगळी सवंगडी खेळत आहेत आणि त्या श्रीकृष्णांची बाळलीळा त्या ठिकाणी वर्तत आहे. म्हणून देवता लोकांना सुद्धा त्या बाळलीळेचा आनंद होतो. अशा प्रकारे त्या यमुना नदीच्या ठिकाणी जे काही यमुना नदीचं पावित्र्य निर्माण झालेलं आहे, पुराणामध्ये सुद्धा प्रसिद्धी पण निर्माण झालेलं आहे, ते केवळ त्या श्रीकृष्ण महाराजांच्या बाळलीळेमुळे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ती यमुना नदी फार महत्वाची आहे. आजही त्या यमुना नदीचे पवाडे पुराणामध्ये नवे अनेक प्रकारे श्रीकृष्ण महाराजांच्या नामाच्या संगतीने जोडल्या जातात. अशी ही परम पवित्र झालेली यमुना नदी. आधीची पडिजे पुराणी वरी स्पर्शु झाला देवाचा चरणी ते तोनी तीर्था शिरोमणी ऐशे बिरिदे झाले. की ज्या भगवान श्री गोपाल कृष्ण महाराजांच्या चरणस्पर्शामुळं ती पुराणामध्ये प्रसिद्ध होऊन गेली ती यमुना. आणि वरी स्पर्श झाला देवाचा चरणी, पुन्हा त्या यमुनेला स्पर्श झाला श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणाचा. म्हणून ते थोडी तीर्था शिरोमणी ऐशे ब्रिदे झाली. तीर्थ शिरोमणी सकळ तीर्थाचं पवित्रपण, ज्या तीर्थाचं श्रेष्ठत्व ज्या तीर्थाला म्हणावं ते यमुनेचं तीर्थाचं तीर्थपण श्रेष्ठत्व आहे. अशा प्रकारे साक्षात तिचं महात्म्य शब्दांनी वर्णन करावं तेवढं अपूर्णच आहे अशी ही यमुना. त्या यमुना नदीचं वर्णन करत असताना कवीने सुंदर अशा उपमा देऊन त्या यमुना नदीला कशा प्रकारे न्याय देता येईल आणि म्हणून त्या यमुनेच्या जणू काही भाव कळा आपण स्वतः कवी व्यक्त करतायत. जसं एखाद्याचा भाव आपण स्वतः व्यक्त करण्यासाठी त्याला जसं त्या शब्द सामुग्रींनी त्या भावाला व्यक्त करावं लागत असते, तसं या ठिकाणी दामोदर पंडित जणू काही ती नदीच आपला भाव व्यक्त करून राहिलेली आहे. जणू काही यमुना नदीच त्या भावाशी आपलं श्रीकृष्णांच्या रूपाशी एकत्रीकरण करते आहे. अशा प्रकारचा भाव दामोदर पंडितांनी या यमुना नदीच्या कल्पकतेतून वाखाणलेला आहे. सोमकांती बांधले घाट जेथ हिरेल गवालवंट मुक्ती गर्भ सुक्ती संपुट दिसताती. ते कवी असं या ठिकाणी म्हणतात दामोदर पंडित का त्या यमुना नदीचा जो सोमकांत दगड असतो त्या सोमकांत दगडाने जणू काही तो घाट बांधलेला आहे. दोन्हीकडचे ज्या यमुना नदीचे तट सोमकांत दगड हा द्रवीभूत होणारा आहे. त्या दगडातून अखंड पाण्याचा वर्षाव त्या नदीला एकत्रित करतो आहे. चमचम त्या ठिकाणी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या सोमकांताच्या पाण्याचा प्रवाह आणि सोमकांत दगड यांनी त्या घाटाला बांधलेला आहे. म्हणजेच नदीच्या काठाला जो बांधलेला असतो तो घाट, त्याने तो नदीचा काठ बांधलेला आहे. जेथ हिरेले ग वाळू वंट, त्या यमुना नदीच्या ठिकाणची जी वाळू आहे ती वाळू सुद्धा हिऱ्यासारखी चमचम करते आहे. ते वाळूवंट म्हणजे त्या नदीतली जी वाळू ती हिऱ्याप्रमाणे चमचम करणारी आहे. मुक्ती गर्भ सुक्ती संपुट दिसताती. आणि मुक्ती म्हणजे मोती. ते मोती जेव्हा शिंपल्यामध्ये, सुक्ती संपुट म्हणजे शिंपले, त्या शिंपल्यामध्ये ते मोती आहेत आणि ते जशी आपली एक किडाच पाडतात त्या शिंपल्यामधून आपलं मोती जे आहे ते चमचम करत आहेत. आणि निश्चित असे ते मोती त्या शिंपल्यामध्ये त्या यमुना नदीमध्ये आपलं समजा त्या मोत्याच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जणू काही ते मोती सुद्धा त्या यमुना नदीमध्ये शिंपल्यामध्ये दडून ते आपलं श्रीकृष्ण महाराजांच्या चरणस्पर्शाशी ते सुद्धा एकरूप होत आहेत. अशा प्रकारे सोमकांता आणि शिंपल्यामधले मोती आणि वाळू हे सगळं त्या नदीचं ते सुद्धा सौंदर्यान्वित आहे. ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे.
आणि त्या अशा सुंदर असलेल्या वाळवंटामध्ये श्रीकृष्ण महाराजांची खेळक्रीडा होते आहे नदीमध्ये. श्रीकृष्ण कांतीची फांकतसे किल तैसे ठाई ठाई इंद्रनील रत्नकुटाची केवालू मोवाल उदका जवळी. आणखी पहा कवी म्हणतात की श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्तीची किल म्हणजे किळास पारणे, प्रकाश त्या मूर्तीमधून बाहेर पडणे, त्याला किल असं म्हणतात. तैसे ठाई ठाई इंद्रनील, त्याप्रमाणे जणू त्या नदीमध्ये श्रीकृष्ण महाराज वावरत असताना ठिकठिकाणी इंद्रनील हा इंद्रमण्याच्या रत्नाप्रमाणे चमकणारे दगड असतात. तर ते आतमधले खडे कंकर जे आहे त्या नदीमध्ये ते इंद्रनील मण्याप्रमाणे, तो इंद्रनील मणी जसा रत्नाचा आहे आणि रत्नामधून जशी आतमधून किळास पारल्या जात असते, रत्न जसं त्या आतमधल्या प्रकाशाने आपलं अंगलग असलेलं गुणरत्नाचं कौशल्य ते त्यातली किळास पारणे, त्याच्यातून निघणारा प्रकाश तो त्या रत्नाच्या माध्यमातून दिसत असतो. त्याप्रमाणे इथले सुद्धा खडे कंकर रेती वाळू हे सगळं ठाई ठाई ठिकठिकाणी तशा प्रकारचं चमकदार पण आपलं दाखवत होते. रत्नकुटाची केवालू मोवाल, हे तर म्हटले मोठे मोठे खडे दगडाविषयी झालं, परंतु जी बारीक वाळू आहे त्या नदीतली ती सुद्धा जणू काही रत्नाची कूट केलेली आहे. रत्नाचा भुगा तयार करून त्याची ती बारूक आणि मृदू असलेली ती वाळू ती जणू काही श्रीकृष्णाच्या चरणाशी स्पर्शित होण्यासाठी ती सुद्धा आपला भाव त्या ठिकाणी व्यक्त करते. त्या उदकाच्या जवळी म्हणजे पाण्यामध्ये असून पाण्याच्या आजूबाजूला काठावरती अशी बारीक मऊ ती रत्नकुटाप्रमाणे ती आपली शोभा त्या ठिकाणी देत आहे की जणू आमचे महाराज श्रीकृष्ण चक्रवर्ती या ठिकाणी खेळक्रीडा करणार आहे. आणि म्हणून त्या वाळूने सुद्धा आपली रेती जी आहे बारीक वाळू ती रत्नाप्रमाणे शोभायमान केलेली आहे. अशा प्रकारे त्या यमुना नदीचं महात्म्य या ठिकाणी कवींनी वाखाणण्यासारखंच आहे की साक्षात परब्रह्म तिथे क्रीडणार आहे. आणि म्हणून जडालाही आणि चेतनालाही दोन्ही ठिकाणी जो वेद दातृत्व करणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं सन्निधान तिथं आहे. म्हणून अशा प्रकारे जड वस्तू सुद्धा त्या ठिकाणी शोभायमान दिसतात. की ते रत्नकराचे अर्धांग म्हणून आगातिले चिकलग तैसी एके वेले सप्तांग लेने लेली. पहा म्हटले रत्नाकर म्हणजे समुद्र, त्या समुद्राची पत्नी म्हणजे अर्धांगिनी ती नदी आहे सरिता, ती आणि पत्नी जशी समजा त्या रत्नाकराला म्हणजे समुद्राला जाऊन मिळणार आहे. परंतु ती जी अर्धांगिनी आहे तिने आपल्या अंगावरती, स्त्री जसं आपल्या अंगावरती अलंकार धारण करते आहे, कवीने पहा कशी सुंदर उपमा देऊन त्या नदीला कसं वर्णन केलेलं आहे की जशी स्त्री आपल्या अंगावरती सप्तांग आहेत, पाय हात कंठ नाक कान ललाट कपाळ नाक अशा प्रकारे सगळ्या शरीरावरती जशी ती आपले आभूषणे घालून अलंकार घालून आपल्याला शोभायमान करते, जणू त्या ठिकाणी यमुना नदी सुद्धा तशीच नटून थटून श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी तयारीतच आहे म्हटले. ती यमुना सुद्धा त्याप्रमाणे आपल्या अंगावरती रत्नाचे अलंकार परिधान करून पूर्ण तिने नदीला आपलं त्या ठिकाणी रत्नरूप देऊन श्रीकृष्ण महाराजांच्या आयसे तैसे के वेले सप्तांग लेने लेली, जसं आपल्या सप्त अंगावरती ते अलंकार घालून जसं शोभामान आपल्या स्त्रीने एखाद्या करावं आपल्या शरीराला, तसं या ठिकाणी यमुना नदी सुद्धा आपल्या शरीरावरती रत्नाप्रमाणे सगळं आपलं नदीचं असलेलं रूप जणू काही ती आपल्या अंगावरती रत्न परिधान करून त्या श्रीकृष्णांच्या सेवेसाठी उभी आहे. की कैवल्यनाथा श्री चक्रपाणी नवरत्नाची ओवाळणी करी कमलांची उचलणी तैसी दिसतसे. आणखी कवींनी कल्पकता केली की कैवल्याचा नातू श्री चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण महाराज ज्यांनी हातामध्ये एकीकडे जीवाला कैवल्य दान द्यावं, उद्धवाने अर्जुनाला प्रेम दिलं, कुंती हंसाला प्रेम दिलं आणि अशा उद्धवासारख्या भक्तांना सामोरे करून कैवल्याचा मार्ग दाखवला तो श्री चक्रपाणी म्हणजे हातात सुदर्शन धारण केलेले श्रीकृष्ण महाराज. नवरत्नाची ओवाळणी अशा महाराजांना
मी नवरत्नाच्या ओवाळणीने ओवाळावं. ती यमुनेचं काय वर्णन करतात की त्या यमुनेला असं वाटते की मी अशा बरोबर परब्रह्म परमेश्वराला मी नवरत्नाची ओवाळणी घालावी. जे नवरत्न आहेत, आपण म्हणतो नवरत्न दरबार, त्याप्रमाणे जे 9 प्रकारचे वेगवेगळे रत्न आहेत, त्या वेगवेगळ्या रत्नांनी मी आमच्या परमेश्वराला महाराजांना ओवाळणी घालावी. आणि म्हणून ती नदी जणू काही करकमलांची उचलणी तैशी दिसतसे. जसे त्या नदीला 2 तट आहेत, आपले जसे 2 हात उंच असतात वंच भागाला, तसे ते दोन्ही तट त्या नदीचे, ते जणू काही त्या नदीचे हात आहेत. आणि त्या हाताने ते रत्नाच्या आरतीमधून त्या परमेश्वराला ती ओवाळणी करते आहे. अशा प्रकारचा भास आम्हाला त्या यमुनेचा वाटतो. कवी म्हणतात की जसं आपण हाताने त्या परमेश्वराला आरती ओवाळावी, तसं त्या यमुना नदीमध्ये सुद्धा नवरत्नाच्या ताटामध्ये पर्याय घेऊन सुवर्णाचं ताट त्याला रत्न खोबीत केलेलं आहे. आणि त्यामधून जणू काही त्या दोन्हीचे तट, त्या यमुनेचे दोन्हीचे बाजूचे तट आपले हात उंच करून त्या श्रीकृष्णाला आरती ओवाळत आहेत. अशी सुंदर कल्पकता कवीने या ठिकाणी त्या नदीसाठी म्हणजे यमुनेसाठी केलेली आहे. उभय कुडी द्विजवृंदे निज कर्म हरते निशब्दे दृष्टीपुते ठेवीत पदे जैसे मुनी राज. उभय म्हणजे 2 बाजूने, दोन्ही बाजूने त्या ठिकाणी पक्षांचे दोन्ही बाजूंचे जे काही पक्षांचे थोवे आहेत, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी इकडून तिकडून झाडावरती पक्ष्यांचे थोवे नदीच्या काठावरती त्या परमेश्वरासाठी जणू काही आता इथे परमेश्वर येणार आहेत आणि म्हणून ते दोन्ही काठचे थोवे त्या ठिकाणी नदीला शोभा देत आहेत. किंवा त्या काठावरती द्विजवृंद म्हणजे जे काही साधना करणारे आहेत, ब्राह्मण लोक, यज्ञ पवित करणारे लोक असतात, यज्ञ हवन करणारे असतात, अग्निष्टिकी चेतविणारे असतात, असे सगळं त्या ठिकाणी यज्ञ यागाची आचरण करणारे ब्राह्मण लोक सुद्धा निज कर्म रते निशब्दे आपलं कर्मरूप कार्य करण्यासाठी यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह षटकर्म आदी अनेक प्रकारचे कार्य करण्यासाठी त्या यमुनेच्या तीरावर आलेले आहेत. आणि निशब्द म्हणजे मौन धरून अगदी मौनपणे त्या सर्व विधीमध्ये ते आपल्या आपल्या कर्मामध्ये रतरमन आहेत. दृष्टपुते ठेवीत पदे जैसे मुनी राज. आपल्या दृष्टीपुढे त्या परमेश्वराचं पद प्रतिष्ठित करून चिंतन करून ते मुनिराज त्या नदीच्या दोन्ही तटाकावरती उभय कुडी म्हणजे दोन्ही बाजूला ते आपली ध्यान साधना त्या ठिकाणी साधक वृंद करता आहेत. अशी पुन्हा ती यमुना नदी त्या चेतन असलेल्या वस्तूंनी म्हणजे चेतन असलेल्या लोकांच्या संपर्काने सुद्धा शोभून दिसते. एकांगुष्ट तापे बक नासागरी दृष्टी घालिता ती ढोक ऐज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक प्रिया ते सांडितीना. या ठिकाणी तपश्चर्या करणाऱ्याचं वर्णन केलेलं आहे की जसं म्हटलं एखादा तपश्चर्यावान असतो तो एकाग्र होऊन सरळ आपलं ध्यान अगदी नाकाच्या टोकावरती लावून ध्यान साधना करत असतो. हा झाला तपस्वितांचा भाग. परंतु जी डुप्लिकेट तपश्चर्या करणारा बक म्हणजे बगळा, त्याला त्या पाण्यामधून मासळीला बरोबर त्या ठिकाणी मासळीची शिकार करायची असते आणि म्हणून तो अगदी एक अंगुष्ट्यावरती उभा राहतो पायाच्या, अगदी जणू काही ध्यानस्थ खोडबद्ध आहे. म्हणून इथे या ठिकाणी कवीने असं म्हटलंय एका अंगुष्ट तपिये बक. एका अंगुष्ट्यावर उभा राहून तप करणारा तो बक म्हणजे बगळा. नासाग्री दृष्टी घालिता ती ढोक. अगदी नाकाच्या टोकावरती असं बघून एक निष्ठ आपली दृष्टी न हालू देता ढोक पक्षी आहे किंवा बगळा हे अशा प्रकारे त्या नदीच्या काठावरती जेव्हा ते मासळी समोर येते बरोबर त्या ठिकाणी चोच टाकून त्याला ते उचलतात. त्यांना असं वाटते की त्या मासळीला की लक्षात न येऊ देता हलनचलन न होता जर काही इथे एखादं लाकूडच उभा आहे एवढी एकाग्रता, अशा प्रकारची एकाग्रता साधणारे सुद्धा तपसाधना करणारे सुद्धा त्या ठिकाणी साधक आहेत. ऐज्ञ दीक्षित तैसे चक्रवाक प्रिया ते सांडतीना. ऐज्ञ दीक्षित म्हणजे जसं यज्ञ कर्म करत असताना
ज्या वेळेला पती आणि पत्नी यज्ञाचा नियम आहे की त्यांची गाठ एकमेकाची पाळून तिथं त्यांना यज्ञ कर्म करत असताना बसविले जाते, त्यांच्या हाताने होम हवन केले जाते, ते यज्ञाचे मानकरी असतात. मग जे मानकरी असतात पती पत्नी त्यांच्या हाताने ती होम हवन पूजा केल्या जाते, त्यांना ते यज्ञ कार्य पूर्ण होईपर्यंत जागेवरून उठता येत नाही, इथंच बसून राहावं लागते. कारण ते मुख्य मानकरी असतात, तो विधी पूर्ण झाल्याशिवाय उठता येत नाही. जर उठलेच प्रत्यवायाचं नरक होते देवतेचं. दुसरी गोष्ट यज्ञ पूर्ण होत नाही, यज्ञाची अपूर्णता, विधी पूर्ण होत नाही, दुसरीकडे विधी अपुराच टाकला म्हणून नरकाची निष्पत्ती आहे. अशा प्रकारे देवता विधीचा कोप त्यांच्या विधीमधून होत असतो. आणि म्हणून यज्ञ दीक्षित अशा प्रकारची सुद्धा यज्ञ कार्याची प्रक्रिया करत असताना ते पती पत्नी जसे ध्यानस्थ आहेत, तैसे चक्रवाक प्रिया ते सांडतीना, तसं चक्रवाक पक्षी आपल्या असलेल्या प्रिय मादीला सोडून तो जात नाही. असे चक्रवाक पक्षी सुद्धा तिथे त्या ठिकाणी एकमेकांसोबत वावरताना त्या यमुना नदीच्या तटाकी दिसत आहेत. जसे वरच्या ओवडीमध्ये जसं तपसाधना करणारे साधक, तसं चक्रवाक पक्षी सुद्धा, ते जसं उदाहरण दिलं चक्रवाक पक्षाला की जसं ते यज्ञ करताना पती आणि पत्नीची जोडी त्या ठिकाणी एकाग्र होऊन तिथं त्या ठिकाणी सोबत सोबत तो विधी करतात, तसं चक्रवाक पक्षी आपल्या पत्नीला म्हणजे मादाला सोबत घेऊन त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावरती विहरण करतायत. असे चक्रवाक पक्षी सुद्धा यमुना नदीच्या तीरी शोभून दिसतायत. त्यामुळे ती नदी आणखी शोभायमान झालेली आहे. प्रकृती पुरुष विवेकाते तैसे परमहंस जाणते, तैसे क्षीर निवाडू करीते ते निर्मळ राजहंस. प्रकृती पुरुष, प्रकृती म्हणजे ही सृष्टी, प्रपंच, संसार हा जो चक्रवत परिवर्तनाचा भाग आहे, हे सृष्टी रचना प्रपंचाची झालेली आहे. आणि पुरुष म्हणजे जीवात्मे, यापासून जीव वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे, ही विवेक बुद्धी ज्याची जागरूक आहे. तैसे दैसे परमहंस जाणती, हे प्रपंच काय आहे, देवता काय आहे, जीव काय आहे, ही जाणण्याची जी काही परमसिद्धांताची प्रक्रिया आहे ती परमहंस जाणते. ज्या परमहंस परमेश्वराचं तत्वज्ञान ज्याच्या जवळ आहे ते जाणते लोक त्या ठिकाणी आपल्या विवेक बुद्धीने निश्चितच त्या परमेश्वराला आणि प्रपंचाला, जीवात्म्याला आपल्या ज्ञानाने ते जाणत असतात. तैसे क्षीर नीर निवाडू करीते ते निर्मळ राजहंस. ज्याप्रमाणे ते ज्ञानी लोक त्या ठिकाणी प्रपंच आणि परमेश्वर, जीव आणि देवताचा भेद जाणू शकतात, त्याचप्रमाणे पाण्यामधून क्षीर आणि नीर, क्षीर म्हणजे दूध आणि नीर म्हणजे पाणी, हे जसं वेगळं करण्याचं ज्ञान जसं राजहंस पक्षाला आहे, तो जसं त्यामधून वेगळा करतो, त्याप्रमाणे राजहंस पक्षी सुद्धा उत्तम प्रकारचं असं असलेलं एक राजहंसाचं कार्य किंवा राजहंस पक्षी त्या ठिकाणी त्या नदीच्या काठी सुद्धा वावरताना आम्हाला दिसत आहेत. इतर साधू संत, ज्ञानी, ध्यानस्थ लोक तिथं आहेत यमुनेला. यमुनेची शोभा आणखी त्या लोकांमुळे वाढलेली आहे. परंतु जसं चक्रवाक पक्षी आहे तसे राजहंस सुद्धा त्या यमुना नदीच्या तटाकी जणू काही त्या श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी ते येऊन स्थिरावलेले आहेत. जयाचेनी जडे वेदती लता तरू रोमांच दाटती, पशुचरो विसरती ध्वनी ऐकोनिया. परमेश्वराच्या त्या वेदक मूर्तीमुळं जड आणि चेतन सुद्धा वेधल्या जातात. ज्यामध्ये जडालाही वेध व्हावा, ज्या ठिकाणी जड म्हणजे जे असलेले जीवात्मे आहे की ज्यांच्या ठिकाणी कुठला अधिकार नाही, ज्यांची हीन कणव आहे, ज्यांचे मुळात अधिकार एकवटलेले असतात किंवा ज्यांचा अधिकार समजा फळाला आलेला नाही, असे जडमतीचे जरी पुरुष असले पण ते सुद्धा जर परमेश्वराच्या संपर्कात आले असतील ते सुद्धा वेधाला पात्र होतात. हा परमेश्वराच्या श्रीमूर्तीचा अलौकिक असा वेद आहे की ज्यांचे अधिकार पात्रता नाही, ज्यांच्या ठिकाणी मुळात कुठला अधिकार नाही, पण जर परमेश्वराचा संपर्क तिथं आला तर निश्चितच ते सुद्धा वेदाला पात्र होतात. लता तरू रोमांच दाटती, हे तर म्हटले जीवात्मे मनुष्य योनीतले आहेत ते होतातच होतात, परंतु लता म्हणजे वेली,
वृक्ष यांच्या ठिकाणी सुद्धा जणू काही आनंदाचा रोमांच उठतो आहे. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या स्पर्शाने दर्शनाने अंतकरणात आनंदाच्या लहरी त्यांच्या उठतायत. पशु चरो विसरती ध्वनी ऐकून या. ज्यावेळेला त्या मुरलीचा नाद होतो पशु सुद्धा त्या मुरलीच्या नादामध्ये एकमग्न होऊन आपलं चरायचं विसरून जातं. श्रीकृष्ण महाराजांनी ध्वनी मुरलीचा वाजविला. सगळ्या गायी एका ठिकाणी येतात. बगटावरती बगट टाकून त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांच्या त्या वेणूचा नाद ऐकतात. अशा प्रकारची वेदकता जी आमच्या स्वामींनी सुद्धा आम्हाला नांदेडला दाखवली. त्या गुराखीहून स्वामींनी गायी चारल्या. 3 दिवस कसं चारायला दिल्या नाही आणि स्वामींच्या श्रीमूर्तीचं अवलोकन करत राहिल्या. 3 दिवस त्यांना निश्चितच आनंद मिळत राहिला परमेश्वराच्या श्रीमूर्तीचा. तसं इथे श्रीकृष्ण महाराज बसले, वेणू नाद केला का त्या गायींनी त्या ठिकाणी पाहत राहावं आणि त्यामधूनच त्यांना सगळा रस मिळत राहावा. चरायची ही गरज नाही. ही परमेश्वराची असलेली सामर्थ्य रूप लीळा आहे. म्हणून या ठिकाणी कवींनी वाखाणलं की जयाचे जडे वेदती लता तरू रोमांच दाटती पशु चरो विसरती ध्वनी ऐकून या. त्या परमेश्वराच्या मुरलीचा नाद ऐकून पशु पक्षी सुद्धा एकमग्न होऊन ऐकत राहतात. जयाचे दृष्टी पाहते पांखिरुवे झाली आनंद भरिते हे काही वानावे श्रीकृष्णाते दयाचा नामीची वेधू. पहा म्हटले, ज्या श्रीकृष्ण महाराजांची दृष्टी पडलेली आहे यमुना नदीवरती, त्या यमुनेच्या परिसरावरती, त्या संयोगाने पांखुरवे झाली आनंद भरिते. उडणारे पंख ज्याला आहेत असे पांखरू ते सुद्धा आनंदाने भरीत झालेले आहेत. त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्या दृष्टीमुळे आनंद प्राप्त झालाय परमेश्वराच्या दृष्टीमुळं. हे काही वानावे श्रीकृष्णाते. हे श्रीकृष्ण महाराजांची काय वानवा करावी, श्रीकृष्ण महाराजांचं काय वर्णन करावं म्हटले. कारण जयाचा नामीची वेद. श्रीकृष्ण नाम ऐकता बरोबरच वेद उत्पन्न व्हावा अशी नामामध्ये जी विशेष गोडी आहे श्रीकृष्ण महाराजांच्या, आणि म्हणून सहजच तो वेद अनेकांना दाखविणार आहे, अनेकांना स्पर्श करणार आहे. आणि म्हणून त्या श्रीकृष्ण महाराजांचा वेद त्या यमुना तटाकी या सगळ्या पशुपक्षी जलचर सगळ्यांनाच झालेला आहे. मेघी झांकोलया रवीचा प्रकाशू न धरे पद्मनीचा विकासू तैसा गोप वेखे गुपित परेशू परवेद संचरताती. उदाहरण दिलं या ठिकाणी कवींनी की जसं म्हटले मेघ आहे, आकाशामध्ये मेघ गर्जना होते, आभाळ येते आणि मग त्यावेळेला जेव्हा ढग येतात त्या आकाशामध्ये त्यावेळेला रवीचा प्रकाश, रवीचा जो म्हणजे सूर्याचा प्रकाश असतो तो झांकोळला जातो आणि मग त्या ठिकाणी सूर्यप्रकाश खाली येत नाही, छायेचं वातावरण निर्माण होते. न धरे पद्मनीचा विकासू. परंतु पद्मिनी म्हणजे कमल पुष्प जे असतात ते विकसित म्हणजे फुलणार नाहीत, म्हणजे त्याचा जो विकास आहे तो वाढ वृद्धी होणार नाही. पण त्या कमळ पुष्पामध्ये जे काही कमळाचं पुष्प ज्या वेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला ते विकसित होत असतात आणि मग सूर्योदय झाल्यानंतर विकसित होतात. पण जेव्हा ढग येतात त्यावेळेला मात्र त्याची वाढ होत नाही. पण कमळ पुष्प प्रतिबंध होत नाही. कमळ पुष्प ज्या वेळेला जरी त्या ठिकाणी ढग आले असतील, अंधार पडल्यासारखं आहे, पण कमळाचं फुल बंद होत नाही. ते बंद कधी होईल? ज्यावेळेला रात्र पडेल, ज्यावेळेला रात्रीचा अंधार तिच्या स्पर्शाला येईल. त्याच्यातही एक जाणतेपण असते. त्या स्पर्शेंद्रियाचं कार्य त्या फुलाचं सुद्धा आहे. ज्यावेळेला त्या अंधारीचा स्पर्श त्याला होतो आणि त्याच वेळेला ते कमळाचं फुल प्रतिबंध होते. म्हणून कवीने पहा सुंदर उदाहरण दिलं या ठिकाणी की मेघी झांकोरलेया रवीचा प्रकाशू. मेघ ज्या वेळेला झाकून येतात त्यावेळेला सूर्याचा प्रकाश खाली येऊ देत नाही. पण न धरे पद्मनीचा विकासू. पण जरी समजा कमळ जसं समजा रात्रीच्या गडछायेत बंद व्हावं तसं आकाशात ढग आले म्हणजे कमळ बंद होत नाही म्हटले. तैसा गोप वेखे गुपित परेशू परवेद संचरताती. हे उदाहरण कशासाठी दिलं कमळाचं आणि रवीचं सूर्याचं, की जसं परमेश्वर सुद्धा श्रीकृष्ण महाराज गोप गळ्यांमध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. त्या यमुना तटाकी गोप गळ्यांमध्ये खेळताना श्रीकृष्ण महाराज दिसत आहेत.
जणू ते काही आपलं एवढं ब्रह्मांड नायकाचं स्वरूप झाकळलं आहे त्या गोपगळ्यांमध्ये, पण तरी सुद्धा त्यांचं जे कार्य आहे ते कार्य प्रतिबंध नाही. कोणतं? परवेद संचरताती. परवेद जे जीवाला ज्ञान प्रेम उद्धरण कार्य किंवा अनेकांना वेद देऊन अनेकांना समजा देवता सुखाचं सिद्धानंद द्यावा, विद्या द्याव्या, स्थिती द्याव्या, हे सगळं कार्य त्या गोपवेखामध्ये चालू आहे. जसं म्हटले आकाशात ढग आले पण तरी सुद्धा त्या कमळावर त्याचा परिणाम झाला नाही, कमळ पुष्प काही बंद झालं नाही. तसं जरी श्रीकृष्ण महाराजांनी गोप गळ्यामध्ये आपला अवतार धारण करून खेळ क्रीडा करत असले पण उद्धरण कार्य काही प्रतिबंध झालेलं नाही. अशा प्रकारे तैसा गोप वेखे गुपित परेशु परवेद संचरताती. त्या परवेदाचं कार्य गोप गळ्यात राहून सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी करतायत. हे कवीने या ठिकाणी विशेषतः परमेश्वराची वाखाणली. हाती सिंहेशी खेळत मृग व्याघ्राशी करुवाळा करीत मोरांचा पाखवा विसंवत पणिक देखा. त्या यमुना नदीला कशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज गेल्यामुळं निर्वैरपणाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जिथे वैरत्वाने जीव जंतू एकमेकाशी वागत होते. हातीरू सिंहेशी खेळत. हातीरू म्हणजे हत्तीचं पिलू हे सिंहाशी खेळताना दिसते. मृग व्याघ्राशी करुवाळा करीत. मृग म्हणजे हरण, ते वाघासोबत खेळताना दिसते. मोरांचा पाखवा विसवत पणिक देखा. आणि मोर पंख म्हटले आपला मोर जो आहे तो आपले पंख विस्तारून बसलेला आहे आणि त्याच्या खाली मोठे मोठे भुजंग म्हणजे साप हे विसावा घेताना दिसत आहे. किती विरुद्ध पक्षी हे सर्व कार्य या ठिकाणी दिसते आहे. पण केवळ श्रीकृष्ण महाराजांच्या स्पर्शामुळे यमुना तटाकी तिथे श्रीकृष्ण महाराजांचा वास आहे आणि म्हणून निर्वैरपणाचं वातावरण त्या ठिकाणी या पशुद्रेंचामध्ये बघायला मिळते. मूषक मांजराचे पालखती अश्वमहिक परमप्रीती यमुनेचा पाणीडा दिसती निर्वैरे भूते. वृषक म्हणजे उंदीर. हा म्हटले मांजराच्या पालखतीवर बसून खेळून राहिलेला आहे. असं कधी बघायला मिळेल का? पण तिथं बघायला मिळालं म्हटले आम्हाला यमुनेला की जे उंदीर आहे तो मांजराच्या पालखतीवर बसून मांजराच्या अंगावरती खेळून तिथे एकमेकाशी खेळ क्रीडा ते करताय. अश्वमहिका परमप्रीती. अश्व म्हणजे घोडा आणि महिक म्हणजे रेडा. हे एकमेकांचे समजा एकमेकाकडे पाहून शत्रू आहेत पण तिथे एकमेकाशी खेळताना त्या ठिकाणी दिसत आहेत. अशा प्रकारची परमप्रीती पशु पक्ष्यांमध्ये निर्माण झाली त्या यमुना तटाकी श्रीकृष्ण महाराजांच्या संयोगाने. म्हणून यमुनेचा पाणीडा दिसती निर्वैरे भूते. त्या यमुनेच्या मृदवंग वाहणाऱ्या पाण्यामध्ये यमुनेच्या मृदगतीनं अशा त्या ठिकाणी असलेलं ते पाणी आणि त्या पाण्याच्या ठिकाणी असलेले हे सगळे निर्वैरपणाने भूत आपलं विहरण करतायत. धन्य तेथची जलचरे जे अवलोकिली ईश्वरे वरोती येऊनी आनंद भरे पळंती श्री मूर्ती ते. आणखी त्या ठिकाणी कवी असं वर्णन करतात खरोखरच ती जलचर ज्या पाण्यामध्ये यमुनेमध्ये आहेत, पाण्यामध्ये दबा धरून जी जलचर आहे पाण्यामध्ये नेहमी राहणारे ते अवलोकिली ईश्वरे ते धन्य आहेत की त्यांना परमेश्वराने आपल्या दृष्टीने अवलोकन केलेलं आहे. वरोते येऊनी आनंद भरे पळांती श्रीमूर्ती ते. ती जणू श्रीमूर्ती परमेश्वराची बघण्यासाठी जेव्हा त्या श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना अवलोकन केलं आणि म्हणून अवलोकन केल्याबरोबर अमृत कळा संचरली. जसं आईने एखाद्या आपल्या वत्साला आईने जसं आपल्या मुलाला बघावं म्हणजे मुलाला आनंद मिळतो त्याप्रमाणे या ठिकाणी परमेश्वराने त्या पशु जलचरामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असलेले जे जलचर आहेत मत्स्य वगैरे कासव वगैरे किंवा इतर कुठे किडीकीटक असतील त्या सगळ्यांना श्रीकृष्ण महाराजांनी अवलोकन केल्यामुळे आनंद झाला आणि म्हणून आता आम्ही कधी कधी त्या श्रीकृष्णाचं रूप बघू आणि म्हणून वरोती येऊनी आनंद भरे पळांती श्रीमूर्ती ते. पळांती म्हणजे पाहती. त्या श्रीमूर्तीला आम्ही आता आनंदाने कधी बघू आणि म्हणून एका ठिकाणी येऊन त्या श्रीकृष्ण महाराजांचं रूप बघण्यासाठी ते जलचर सुद्धा यमुनेच्या त्या पाण्यामधून वर यायचा प्रयत्न करत आहेत. श्रीकृष्णाचे रूप सावळे जल भीतरी प्रतिबिंबले ते उताविळपणे अंगिले अलंगिले सकळी मच्छादिकी. महाराज श्रीकृष्ण चक्रवर्तीचं रूप हे सावळ आहे.
निळकंठासारखं निळं आणि सावळं अशा प्रकारे असलेलं ते स्वरूप जला भीतरी प्रतिबिंबले, त्या परमेश्वराचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे. ते उतावीळपणे आलंगिले सकळ मच्छादिकी, त्या पाण्यात पडल्यामुळे त्या सगळं मच्छा वगैरे त्या प्रतिबिंबालाच आलिंगन देतात. त्या सावलीला आलिंगन देत आहे की हे आमच्या परमेश्वराची छाया आहे, ही साक्षात परब्रह्माची छाया, आणि म्हणून ते जलचर त्या प्रतिबिंबाला आलिंगन देत आहेत. ब्रह्मादिक भुलविले विज्ञाने देवांगना बर्वेपणे, चराचरा वेधू जेचे निगुणे ते शक्तिवान होणे. आता परमेश्वराचं अगाधत्व किती आहे की ब्रह्मादिक भुलविले विज्ञाने, ज्या ब्रह्मादिकाला सुद्धा विज्ञान शक्तीच्या सामर्थ्याने परमेश्वराला भूल पडली. कोणते वासरू आहे कोणते गायी आहे हे समजायला तयार नाही त्या ब्रह्मादिकाला. ब्रह्माने केली चोरी, त्याला वाटलं आता या गोकुळातले सगळे हे गोधन मी आता घेऊन जातो, मग यांना अनायसे दुःख मिळेल, दूध दही मिळणार नाही, काही खायला मिळणार नाही, यांचं याच्यावर जीवन चालते, हे कष्टतात चिंतात आणि आपाप मला शरण येते. आणि म्हणून तो गोवत्सांना तिकडे चोरून घेऊन जातो. पण श्रीकृष्णाने सामर्थ्याचेच तयार करून टाकले सगळे, विज्ञान सामर्थ्याचे. आणि विज्ञान सामर्थ्याचे गेले. ब्रह्माला वाटलं इतके दिवस झाले अजून कसं काय कोणी येत नाही पाहायला, म्हणून ब्रह्मा जाऊन पाहतो तर तिथे गोबी आहेत, गायी आहेत, वत्सई आहेत, गुराखी आहे, सगळंच काही चालू आहे. अरे म्हणून मी चोरले ना तिकडे नेऊन, इथं तर सगळंच दिसतंय मला. हे श्रीकृष्णाची आघात लीळा. म्हणून इथं म्हणतात ब्रह्मादिका भुलविले विज्ञाने, विज्ञान शक्तीच्या सामर्थ्याने ब्रह्मादिक सारख्या देवतेला भूल पडली म्हटले. देवांगना परवेपणे, देवांगना म्हणजे त्या देवलोकांच्या स्त्रिया, यांना सुद्धा त्या ठिकाणी भूल पडलेली आहे की आमचं बर्वे पण कुठंच लागत नाही श्रीकृष्णाच्या पुढे. एवढं सौंदर्यवान असलेलं श्रीकृष्णाचं रूप आहे की ते बर्वे पण आमच्याही ठिकाणी नाही, म्हणून त्या देवांगुणा सुद्धा श्रीकृष्णाच्या रूपाला भुलून गेलेले आहेत. चराचरा वेधू जे गुणे, एवढंच काय म्हटले, चराचर सगळ्या सृष्टीमध्ये त्या श्रीकृष्णाचा वेध लागलेला आहे. अशा प्रकारे ते शक्तिवान नेने, कवी म्हणतात ती असलेली शक्ती मी माझ्या परिपूर्ण मतीने वानू शकत नाही, तिचं वर्णन मी माझ्या ज्ञान शक्तीच्या माध्यमातून परिपूर्ण करू शकत नाही. कारण मी पूर्ण परब्रह्माला कसा काय शेवट करू शकणार आहे, परिपूर्ण त्या परमेश्वराला मी कसा काय ओळखू शकणार आहे. पण माझ्या अल्पमतीनं मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्या शक्तीचं वर्णन मी काय करावं त्या परमेश्वराच्या. ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ यती सुष्णात, नित्य नैमित्तिके कर्मे करीत आश्रम भेदे. आणखी त्या यमुना तटाकीवर काय काय असे कशा प्रकारचे लोक आहेत, यमुनेच्या काठावरती यमुनेचं वर्णन चालू आहे. म्हणून ब्रह्मचार्य अवस्थेतले लोक सुद्धा त्या यमुना तटाकी येतात शुचिरभूत होण्यासाठी, स्नान करण्यासाठी. ग्रस्त धर्माचे लोक येतात. वानप्रस्थ म्हणजे ज्यांनी समजा संसार त्यागाच्या भूमिकेत आसक्ती रहित जीवन आपण जगण्याचं ठरवलेलं आहे. आणि यती म्हणजे संन्यास धारण केले. हे सुष्णात शुचिरभूत होऊन त्या ठिकाणी आपलं कर्म त्या ठिकाणी नित्य नैमित्तिके कर्मे करीती आश्रम भेदे. ही जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, या 4ही आश्रमातील लोक त्या ठिकाणी सुष्णात होऊन त्या नदी तटाकी आपली चर्या करण्यासाठी, नित्यक नैमित्तिक आचरण करण्यासाठी, आनंद आपल्या जीवस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी, आपली त्या चर्येच्यासाठी त्या यमुना तटाकी त्या ठिकाणी येऊन सुष्णातपणे होत आहेत. एक अगमर्खणी रिगत, एक मृत्युका स्नाने करीत, एक कर्मची तारक मानित नेनती परब्रह्माते. आणखी कशा प्रकारचे लोक आहेत त्या यमुना तटाकी येणारे. एक अगमर्खणी रिगत, त्या नदीलाच पवित्रपणानं सूर्यमुखाची त्या ठिकाणी प्रार्थना करणारे आहेत, सूर्याकडे मुख करून. एक अगमर्खणी रिगत, त्या नदीवर येतात, यमुनेला येतात आणि आपल्या पापाला नष्ट करावं. अग म्हणजे पाप, मर्खण म्हणजे नष्ट करणे. त्या पापांना नष्ट करण्यासाठी, पापांचं क्षालन करण्यासाठी हातामध्ये अर्धोदक घेतात, सूर्याला पाण्याचा
अर्घ देऊन त्या ठिकाणी मंत्रोच्चार करतात आणि मग त्या ठिकाणी पाप नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. असेही लोक त्या यमुनेमध्ये येतात म्हटले. एक मृत्युका स्नाने करीत, काही मंत्रांनी आपल्याला सुचिरभूत होण्याचा प्रयत्न करतात त्या पाण्यासहयोगी. काही अंगाला मृत्युका लावून मातीने स्नान करतात की जणू आम्ही आता हे सगळं माती म्हणजे अंगाला ही लावलेली आहे आणि हे आम्ही आता या ठिकाणी अंगाला माती लावून जणू काही प्रायश्चित घेतलेलं आहे आणि आम्हाला या यमुनेचं पाणी आमच्या अंगावर घेतल्यामुळे निश्चित आम्ही पापापासून मोकळं होणार आहे. एक कर्मची तारक मानित, काही जर आहेत ते आचरण करणारे आपल्या कर्माचं आचरण करतात, कर्माला श्रेष्ठ मानतात. परमेश्वरापेक्षा कर्म त्यांना श्रेष्ठ वाटते, देवतेच्या आचरणापेक्षा कर्माचं विशेषत्व त्यांना वाटते आणि कर्मालाच प्राधान्य देऊन आचरण करणारे काही लोक त्या ठिकाणी येतात, आपलं कर्म आचरण तिथं करतात. परंतु नेनती परब्रह्माते, हे जे सगळे लोक सांगितलेले आहेत ते आचरण करणारे, जे परमेश्वराला जाणत नाही, जे परमेश्वराचं अस्तित्व त्यांना मान्य नसते, अशा प्रकारचे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून ते परमेश्वर जाणत नाहीत, म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने आचरण करतात. घाटी जपियाची कोडी कुर्मासनी बैसले त्रिदंडी, नमस्कार व्याकुळ एक दंडी जवळाची देव देखती ना. म्हटले त्या नदीवरती येऊन, त्या यमुनेच्या तटाकी येऊन, त्या पाण्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे आपले आचरण करतात धर्माचे. घाटी जपियाची कोडी, कोडीच्या कोडी आपलं जप साधना करण्यासाठी साधक लोक त्या ठिकाणी येतात. अनेक थुंगेचे थुंगे, अनेक प्रकारचे. कोडी म्हणजे समुच्चयाने, कोडी हा शब्द कोटी आताच्या मापामध्ये कोटी म्हटल्या जाते, परंतु जुनं माप आहे कोडी, 20चा आकडा. अशा कोडीच्या कोडी, 20 अंकाला कोडी असं म्हणतात. तर अशा अनेक कोडी, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी समुच्चयाने लोक जप साधना करण्यासाठी त्या स्थानाला येतात. कुर्मासनी बैसले त्रिदंडी, कुरुम म्हणजे कासव. तो जसा आपला हातपाय आतमध्ये घेऊन एक मग्न बसलेला असतो, तसे ध्यानस्थ होऊन त्या ठिकाणी ती साधना करतात एक मग्न होऊन. तो कासव ज्या वेळेला आपले हातपाय आतमध्ये घेतो हलनचलन काहीच नाही, आणि ज्या वेळेला बाहेर काढतो मग चालायला लागतो. म्हणून कुर्मासारखं म्हणजे त्या कासवाप्रमाणे आपलं एक मग्न होऊन बैसले त्रिदंडी. त्रिदंड जो आहे हे संन्यास आश्रमामधील त्रिदंडी वैराग्य हे विशिष्ट प्रकारचं आचरण आहे अन्य साधनेमधलं. आणि म्हणून त्रिदंड म्हणजे 3 दंड घेऊन केलेला संन्यासाची सुरुवात. 3 दंडी, 3 दंड असतात त्यांच्या ठिकाणी. 3 दंडाचा जो आचरण करतो तो श्रेष्ठ मानला जातो. म्हणून 3 दंड हे बाह्य दिसणारे आहे. उदाहरणार्थी सांगितलेलं आहे का 3 दंड जे आहेत, जसं एक दंड जोगदंड म्हणतात त्याला, जसं एक आहे, पण एखाद्याने 3 दंड म्हणजे उच्चतम, म्हणजे उच्चतम आचरणाचं त्यांनी समजा सुरुवात आपल्या तपसाधनेची केलेली आहे. म्हणून तो वरून दिसणारा की हा कोणता आहे साधवंत अन्य संन्यासामधला म्हणजे त्रिदंडी आहे. 3 दंड म्हणजे मनसा वाचा आणि काया, 3ही प्रकारचं नियंत्रण ज्याच्या ठिकाणी. म्हणून 3 दंड घेऊन तो आपलं मिरवतो आणि लोकांनी पाहिल्याबरोबर लक्षात येते का हा त्रिदंडी वैराग्य आहे. अशा प्रकारे 3 दंडाचं वैराग्य करणारे ते सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात. नमस्कारी व्याकुळ एक दंडी, काही तर म्हटले परमेश्वराच्या ठिकाणी नमस्कार पूर्वक तो परमेश्वर मिळाला पाहिजे म्हणून एकदंडी वैराग्य करणारे, एकदंडी सुद्धा शरीराने आपली धर्म साधना आचरणारे तेही त्या ठिकाणी दिसतात. जवळची देव देखती ना. आता साधनेला बसलेले आहेत, साधनेतून परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु जवळ असलेलं श्रीकृष्णाचं रूप त्यांना मात्र ते देखवत नाही की साक्षात परब्रह्म या यमुना तटाकी आहे. साक्षात या गोपाळांमध्ये खेळक्रीडा करून गुराख्यांमध्ये राहून गोपगुडी वत्सांसोबत ग्वालांसोबत फिरतोय, चालतोय, उठतोय, नंदाच्या घरी राहतोय. हे त्या अगम्य असलेलं परमेश्वराचं रूप त्या योगी जनांना सुद्धा लक्षात आलं नाही म्हटले, कळलं नाही म्हटले, जवळ असून दिसलं नाही. ही असलेली जीवात्म्याची अनाधिकाराची जोडच आहे एक प्रकारची. आश्रमाचे अभिमाने कर्मयागाचे नियोजने ईश्वर तत्वाचे जाणणे ते आणवते ठेले. कवी या ठिकाणी सांगतात की जे लोक अशा प्रकारे परमेश्वराला जाणत नाही ते कशामुळे जाणत नाही. आश्रम धर्म आश्रमाचे अभिमाने
आपल्या आपल्या आश्रम धर्मामध्ये अभिमानाने आपलं कार्य करत असतात. मग तो ब्रह्मचर्य आश्रमात असेल तो त्या अभिमानाने वागत असतो. ग्रस्त आश्रम असेल तर ग्रस्त आश्रमाचा श्रेष्ठ तो मिरवितो. वानप्रस्थ असेल तर त्या प्रकारे मीच कसा प्रकारे आसक्तीरहित जीवन जगतो हे स्वतःचीच प्रशंसा करतो. संन्यास आश्रमात असेल तर संन्यासाचंच प्राधान्य मिळवतो. आणि म्हणून आपल्या अभिमानासंयोगामुळे कर्मयागाचे नियोजने कोणी कर्म साधना आचरतात, कोणी याग म्हणजे बहिर्याग आचरतात, तीर्थक्षेत्र व्रतदान अशा प्रकारचे बहिर्याग आचरतात. मी आणि परमेश्वर प्राप्त करेन. ग्रस्त आश्रम धर्मी एखादा श्रेष्ठ असतो तो म्हणतो काही दीक्षा घ्यायला लागत नाही, याच्यातच देव भेटणार आहे मला, त्याच तो श्रेष्ठ तो मानतो. एखादा कोणता असतो तो म्हणतो मला याने देव भेटणार आहे, म्हणजे आपापल्या अभिमानाने त्याची प्रशंसा करून स्वतःची फसवणूक करतात. अशा प्रकारे ईश्वर तत्वाचे जाणणे ते अनवते ठेले, ज्यांच्या ठिकाणी परमेश्वर ही संकल्पना समजून घेण्याची भूमिका नाही, त्यामुळे परम असलेलं तत्व परमेश्वराचं ते अलीकडच राहिलं आणि दुसरंच पुढे गेलं म्हटलं या जीव स्वरूपाच्या ठिकाणी. आपल्या आपल्या स्वाभिमानाच्या संयोगाने तो अभिमानामुळे पुढे पुढे चालला गेला आणि जो ईश्वर यथार्थ आहे त्याला मागच ठेवलं याने. म्हणून यथार्थ परमेश्वर हे लोक जाणू शकले नाहीत असं कवी या ठिकाणी सांगतात. नसता प्रकाश संपत्ती अंधकाराते दौडू पाहती, ईश्वर कृपे विन जाणू म्हणती परावस्तू ते. जसं म्हटले नसता प्रकाश संपत्ती, काजवा असतो काजवा, त्या काजव्याला वाटते की मला आता प्रकाश आहे माझ्याजवळ, आता मी अंधारी रात्र संपुष्टात आणणार आहे. या प्रकाशामुळे मी काजव्याला वाटते की आता अंधार मी संपुष्टात आणणार आहे, पण प्रकाश किती आहे ओळूसा, ती अंधारी रात्र संपणार कशी त्याच्याकडून, ही जशी त्याची व्रथा कल्पना आहे. काजव्याची कल्पना व्रथा आहे की तो प्रकाश त्या अंधाराला कधीच नष्ट करू शकत नाही, पण त्याला असं वाटतं की मी माझ्यासोबत घेतलेला बॅटरीचा प्रकाश काजव्याचा निश्चितच मी अंधाराला नष्ट करीन, ही व्रथा कल्पना. त्याप्रमाणे अंधकाराते दौडू पाहती, तो काजवा जसा त्या अंधाराला नष्ट करण्याचं पाहतो, तैसे या ठिकाणी या सृष्टीमध्ये जे काही लोक आहेत म्हटले ते ईश्वर कृपे विन जाण म्हणती परी वस्तू ते. तसं म्हटले परमेश्वराच्या शिवाय ज्ञानाच्या शिवाय आम्ही हे परमेश्वराला प्राप्त करू असं म्हणणारे लोक आहेत. जसं त्याच्याजवळ ते ज्ञानच नाही परमेश्वराला जाणण्याचं, मग परमेश्वर जाणतील कसे. म्हणून या ठिकाणी कवी असं म्हणतात का ईश्वर कृपे विन जाणो म्हणती, परमेश्वराच्या कृपेशिवाय परमेश्वराच्या ज्ञान प्रेमाच्या शिवाय आम्ही परमेश्वर प्राप्त करू असे म्हणतात, परंतु ते कदापि शक्य नाही. जसं त्या काजव्याला तो प्रकाश अंधाराला नष्ट करू शकत नाही, तसं परमेश्वराशिवाय परमेश्वर जाणणे हे जीवाला अशक्य आहे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे, हे जे काही स्वामींचं श्रुती वाक्य आहे हे या ठिकाणी यथार्थ आहे. जैसा जवळा असता परमात्मा ठाऊआ नव्हे विषय रामा, तैसा श्रीकृष्ण मूर्ती परब्रह्म ने देखती कर्म आशक्त. पहा म्हटले की आपल्या जवळ स्वतः परमेश्वराचं रूप व्यक्त झालेलं आहे. साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये त्या ठिकाणी नांदतो आहे आणि ठाऊआ नव्हे विषय रामा, व्यक्त झालेला परमेश्वर असतो, पण आपल्या विषय आरामी लोकांना जे काही संसार चक्रामध्ये ग्रथित झालेले आहेत त्यांना आपल्या विषयाच्या आहारास्तव विषय आसक्ती संयोगाने निश्चितच परमेश्वर दिसणे अशक्य होते. कारण आपण त्या भौतिक वस्तूच्या संयोगाने प्रापंचिक वस्तूच्या संयोगाने निश्चित त्यामध्ये गुरफटलेले असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला ती चिंता असते आपल्या भौतिक प्रापंचिक जीवनाची, आणि म्हणून यथार्थ परमेश्वर त्याला शोधणं किंवा दिसणं हे फार दुर्लभ आहे म्हणले अशा व्यक्तीला. तैसा श्रीकृष्ण मूर्ती परब्रह्म ने देखती कर्म आशक्त, त्याप्रमाणे साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा जे कर्मामध्ये आसक्त झालेले लोक आहेत, आसक्त म्हणजे त्या ठिकाणी एकत्र अंतःकरणाच्या ठिकाणी हव्यासपूर्वक जे कर्मामध्ये आसक्त आहेत, कर्मामध्ये सक्तीरहित जीवन जगत असतात, त्यांना निश्चितच परमेश्वर दिसणे हे दुर्लभ आहे असं कवी म्हणतात. हा अपराधू नाही जना प्रवृत्ती निवृत्ती तोची कारण, साविल ऐका कथा अनुसंधान म्हणे मुनी केशराजू. आता शेवटचं हे यमुना वर्णनाचं शेवटचं पद आहे. कवीने एका शब्दात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला शेवटच्या पदामध्ये यमुनेच्या विषयी की हा अपराधू नाही
बीजना, परमेश्वर त्यांना मिळत नाही, यथार्थ परमेश्वराचं ज्ञान होत नाही किंवा यथार्थ ईश्वराचं ज्ञान समजून घेत नाही ते जीव. हा अपराध काही म्हटले सामान्यतः आपल्या आता अलीकडचा काही आपला लोकांचा तो भाग नाही म्हटले. का नाही का प्रवृत्ती निवृत्ती तोची कारण. ज्या वेळेला मूळ संस्कारी जीवन आपण जगत असतो, मागच्या संस्कारानुसार पुढे आपलं जीवन येत असते आणि म्हणून आपण कधी त्या मुळात तो संस्कार जोडलाच नाही म्हटले. परमेश्वर व्हावा, परमेश्वराचं ज्ञान व्हावं, यथार्थता जाणीव मला ईश्वराची व्हावी, हा जो संस्कार मनुष्य जन्मीचा जोडायला पाहिजे जीवात्म्याने, तो मागे जोडलेला नाही. आणि म्हणून त्यामुळं आता या जन्मामध्ये सुद्धा तशा प्रकारचा त्याचा प्रसव किंवा तशा प्रकारची ईश्वराविषयी संकल्पना त्याच्या हृदयामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणून म्हटले आता प्रस्तुत जीवाला दोष देऊन काही उपयोग नाही, म्हणून मागची जोड महत्वाची असते. आणि म्हणून जीवाने जोडच अशी करावी की जी परमेश्वराच्या मार्गाचा रस्ता अवलंबिता येईल. म्हणून यथार्थ परमेश्वराचा शोध हा जीवात्म्याने घेतला पाहिजे. सावमील ऐका कथा अनुसंधान म्हणे मुनी केशराजू. आता पुढची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे मुनी केशराज म्हणजे दामोदर पंडित आपल्या असलेल्या गुरुबंधूचं नाव त्या ठिकाणी टाकतात, केशराज भासांचं. आणि या कथेचं जे काही रूप आहे ते केशराज भासांच्या नावाने ग्रथित करतात. आता समोर या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांचं यमुना तटाकी चाललेलं भोजन, हे भोजन कसं आहे, कशा प्रकारे त्या भोजनाचा आस्वाद श्रीकृष्ण महाराजांनी यमुनेच्या तीरी घेतला आणि म्हणून भोजनाची रचना कशी होती, भोजनासाठी बसण्याचं ठिकाण कसं होतं, कशा संयोगे आणि कशा प्रकारचे समजा ते पत्रशाक होत्या, भाज्या होत्या, हे सगळं वर्णन यामध्ये आलं. आयशी देखुनी यमुना संतोष झाला देवाच्या मना, मग देता झाला सूचना गोपाळाशी. यमुना नदी पाहिली, सुंदर असं असलेलं यमुनेचं तो तट, सुंदर असलेलं यमुनेचं निसर्गरम्य वातावरण, आणि परमेश्वर सुद्धा ते यमुनेला पाहून संतुष्ट झाले. आणि म्हणून देवाच्या मनात आनंद निर्माण झाला यमुनेच्या संबंधाने. मग देता झाला सूचना गोपाळाशी. आपले गुराखी मुलं गोवत्स चालणारे, त्यांना ते आपले गोपाळांना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अरे वच्छा करवा उदक पाणी बरवी यमुनेची पुलिने, येत करूया भोजने खेळे मेळे. आता म्हटले आपले गाई वासरे यांना पाणी पाजा, नदीच्या काठावर आपण चारले केव्हाचे, आता त्यांना पाणी पाजा. बरवी यमुनेची पुलिने, आणि आता जेवणाची वेळ झालेली आपली. इथे पुलिन म्हणजे असलेलं असं सुंदर वातावरण, आणि या पुलिन म्हणजे असलेली वाळू, हे जे काही वाळूकामय प्रदेश आहे, इथे व्यवस्थित बसण्याची जागा आहे. हे वाळवंट जे आहे या वाळूचं, या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला बसून मोकळे जागेत जेवण करता येईल. येत करूया भोजने खेळे मेळे. सगळ्या गोपाळांना सूचना करतात की सगळ्यांनी आता या ठिकाणी आपण एक ठिकाणी बसून भोजन करूया. ते वेळी पाणी सुजली थडीवा चरा वया टेकिली, मग आसन रचिले गोपाळी श्रीकृष्णा लागी. आज्ञा झाली श्रीकृष्ण महाराजांची गोपाळांना, आणि सगळ्यांनी मग ते त्या ठिकाणी जे पाण्याला आणलेले ढोर, चरणारे ढोर पाण्यावरती आणले, पाण्याच्या ठिकाणी आणून उभे केले. थडी वाचरा वया टेकली, आणि मग ते काठाला येऊन आपले ते ढोर चरू लागले. आणि मग ते चरायला लागल्यानंतर मग आसन रचिले गोपाळी श्रीकृष्णा लागी. गोपाळांनी त्या मुलांनी श्रीकृष्णांना बसण्यासाठी सुंदर आसन टाकलेलं आहे. जो राहू कैवल्याचा दाणी तो बैसला ती आसनी, मग आपुलालिया मोठा घेऊन सकळ येते झाले. आता परमेश्वर तिथे बसले साक्षात श्रीकृष्ण महाराज, आणि मग सगळेच ते एवढा मोठा कैवल्याचा दाणी असलेला परमेश्वर या गुराख्यांमध्ये गुरु चालताय. आणि असं असलेलं कैवल्याचं स्वरूप, तो त्या परमेश्वर त्या ठिकाणी गोपाळांमध्ये आसनावर बसलेले आहेत, आणि सगळेच मुलं त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. आणि मग आसनावर बसून आपल्याला मोठा घेऊन सकडे येते झाले. जे शिदोरी होती बांधलेली प्रत्येकाने, जे पुटोळ्या बांधलेल्या होत्या त्या प्रत्येकाने आपल्या सोबत आणल्या. आणि मग गोपाल मग आपल्याला मोठा घेऊन सकल येते झाले. त्या परमेश्वराला बसलेलं पाहिलं, आणि सगळेच त्या ठिकाणी येऊन आपल्या शिदोऱ्या घेऊन आले. गोपाळ तृप्त ब्रह्मरसे परिदेवाशी प्रवृत्ती असे, हे चरित्र करावया दोषे भोजन रचना. अहो म्हटले, जसे त्या परमेश्वराच्या वेणूने जशा गायी सुद्धा तृप्त झालेल्या आहेत म्हटले, तसं तर हे गोपाळ श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानी ब्रह्मरसाने परिपूर्ण तृप्त आहेत.
वास्तविक पाहता श्रीकृष्ण महाराजांचं सन्निधानच त्यांना भूक लागू देणार नाही असं म्हणून या ठिकाणी कवीने वाखाणलं. गोपाल तृप्त ब्रह्मरसे, जो परमेश्वराच्या सन्निधानाने ब्रह्मस्पर्शाचा रस त्यांना मिळतो आहे आणि त्यामुळे ते आनंदित आहेत, प्रफुल्लित आहेत, भुका लागलेल्या नाहीत. परिदेवाशी प्रवृत्ती असे. परंतु ही भोजनाची लीळा इथं आता घडून आणायची आहे. हा भोजन प्रसाद देऊन अनेक सगळ्यांना उच्चिष्ट प्रसाद देऊन त्या परमेश्वराला त्या भोजनाचा आनंद त्या भक्तजनांना द्यायचा आहे. म्हणून हे चरित्र करावया दोषे भोजन रचना. एरवी तर परमेश्वराने अवलोकन केलं असतं तरी अमृत काळात संचरली असती, पण भोजन हे एक नाटक आहे आणि यामधून त्या लीळेतून त्यांना काहीतरी द्यायचं आहे. म्हणून भोजन आता तिथे परमेश्वराच्या आज्ञेने ही भोजनाची लीळा परमेश्वर त्या ठिकाणी करताय. वावया श्रीकृष्णा निडे येरुगे हेरा पुढे ऐशेने अवघे चौकडे बैसते झाले. पहा म्हटले भगवान श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी जेवायला बसल्यानंतर वावया श्रीकृष्णा निडे, निडे म्हणजे सन्मुख समोर, येरुगे हेरा पुढे, तो म्हणतो मला देवाच्या पुढे बसता आलं पाहिजे, मला समोर परमेश्वर दिसले पाहिजे, एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न. आयशेने अवघे चौकडे बसते झाले, चौ बाजूंनी सगळे गोपाळ बसले. पलांता नेत्र आनंदती म्हणून अवघे अभिमुख होताती, ते वेळी विश्वप्रमुख हे श्रुती देवे साच केली. ज्या वेळेला पळांती म्हणजे परमेश्वरांचं लक्ष, आनंद ज्या वेळेला परमेश्वराच्या दृष्टीचं गोचरत्व होत असते त्यावेळेला त्या भक्तांनाही आनंद मिळतो. आणि म्हणून अवघे अभिमुख होताती, परमेश्वर आम्हाला दिसले पाहिजे, मी देवाच्या सन्मुख राहिलो तर मला देव माझ्याकडे बघतील, मला आनंद मिळेल, ही एक अपेक्षा त्या भक्तांना म्हणजे गोपगळ्यांना द्या. आणि म्हणून जो तो त्या श्रीकृष्णाच्या सन्मुख बसण्याचा प्रयत्न करतो, जवळ बसण्याचा प्रयत्न करतो. ते वेळी विश्वतोमुख हे श्रुती देवे साच केली. जो परमेश्वर विश्वतोमुख सगळीकडे मुख करून सगळ्यांना सन्मुख दिसायला लागला. जरी ते गोल बसले असतील परंतु परमेश्वर त्यांना आपल्याकडेच मुख करून आहेत असं दिसायचं. परमेश्वराच्या चहू बाजूने ते गोप गडी बसलेले आहेत सगळे, पण प्रत्येकाला वाटायचं की माझ्याकडे श्रीकृष्ण बघताय. हे जे काही परमेश्वराची विशेष श्रुती आहे, विश्वतोमुख, सगळीकडे ज्याचं लक्ष आहे, सगळीकडे ज्याचं मुख आहे, असा असलेला तो परमात्मा, ही जी काही एक वेदश्रुती आहे. विश्वतोमुख हे वेदातील वाक्य आहे म्हणून त्याला श्रुती शब्द आलेला आहे. वेदाला सुद्धा श्रुती असं म्हणतात. जसं इथं परमेश्वराच्या वाक्याला सूत्रपाठाला आपण श्रुती वाक्य म्हणतो, तसं वेदशास्त्रामध्ये मायेच्या वेद पुराणाच्या माध्यमातून जे वेद आहेत त्या वेदाच्या श्रुत्या आहेत. तर तसं श्रुती वाक्य म्हणजे विश्वतोमुख. खरोखरच ती लीळा देवाने तिथे साच केली की सगळ्या गोपगळ्यांना आपलं सन्मुखत्व दिलं. तया परमानंद चंद्राजवळी गोपाल तारांगणाची आवळी, की देव शिरोमणीची प्रभावळी रत्नपंक्ती. कवीने फार सुंदर वर्णन केलं. ते गोपाळ बसलेले आहे, पण कसे बसलेले आहे? तया परमानंद चंद्राजवळी, जसं चंद्राची उपमा दिली, जसं चंद्र आहे म्हटले, आणि चंद्र हा मुख्य मध्यभागी आहे आणि आजूबाजूने त्याचं तारांगण आहे. सगळे तारे उपतारे त्याच्या आजूबाजूने फिरतायत आणि मध्यभागी तो श्रीकृष्ण महाराज त्याप्रमाणे चंद्राप्रमाणे बसलेले आहेत. आणि सगळे गोपगडी श्रीकृष्णांच्या आजूबाजूने त्या ठिकाणी तारांगणाप्रमाणे गोल गोल बाजूनं आजूबाजूने बसलेले आहेत. असं आभाळाचं आकाशाचं वर्णन कवीने या ठिकाणी केलं. की देव शिरोमणीची प्रभावळी रत्नपंक्ती. देव शिरोमणी सगळ्यात मुख्य असलेलं परमेश्वराचं श्रीकृष्णाचं रूप, सगळ्या देवामध्ये देव श्रेष्ठत्व असलेलं श्रीकृष्ण महाराज, जगतवंद्य असलेले अवतार, आणि त्या परमेश्वराच्या आजूबाजूने बसलेल्या ज्या प्रभावळी आहे, प्रभावळ म्हणजे ओळ, गोल बसलेली पंगत, ही कशी शोभून दिसते आहे. जैशी देव शिरोमणी रत्नपंक्ती. जसं मोत्याची माळ, ते मोत्याची माळ आणि त्यामध्ये वास्तव मुख्य नायक मणी रत्नाचा शोभून दिसणारा, त्याप्रमाणे मोत्याच्या माळीला जसा तो नायक मणी शोभून दिसतो, तसं इथे परमेश्वर श्रीकृष्ण महाराज या गोपगळ्यांच्या माळेमध्ये मध्यभागी बसून शोभायमान दिसताय. अशा प्रकारे कवीने या ठिकाणी कल्पना केली. सुनिले गगनी मेघमंडल तैसे दिसतात ही गोपाल, की ब्रह्मविद्येचे ओळखत सकल वेद विद्या. सुनील म्हणजे निळसर असलेलं आकाश. या गगनामध्ये जसं मेघ आपलं ज्यावेळेला पाण्याने घेऊन भरतात ढग, असे जसे ठिकठिकाणी ठिपके ठेवलेले दिसतात आपल्याला ढगाच्या आकाशामध्ये, त्याप्रमाणे म्हटले इथे परमेश्वर मुख्यत्व बसलेले आहेत
आणि त्या नीळ परमेश्वराच्या आजूबाजूला जसं मेघ वळतात तसं इथे हे गोपगळी सगळे आजूबाजूला बसलेले दिसत आहे. जणू काही आकाशातलंच वर्णन या ठिकाणी यमुना तटाकी या गोपगळ्यांच्या माध्यमातून प्रगट झालेलं आहे की ब्रह्मविद्ये ते ओळगत सकळ वेद विद्या. म्हणून तर ब्रह्मविद्येच्या ठिकाणी सगळी ओळ वेद आणि विद्या हे ओळखतात म्हटले. उदाहरण दिलं त्यांनी की जसं त्या ठिकाणी ते गोपवत्से सगळे गोपगळी सगळे जसे श्रीकृष्णाच्या ठिकाणी पंक्ती धरून ओळख सारताय तसं इथं परमेश्वराची जी ब्रह्मविद्या आहे ते सगळ्याही विद्या अनुषंगिका सगळ्या विद्या त्यामध्ये अनुषंगिक सामावलेल्या आहेत. परमेश्वराच्या ब्रह्मविद्येमध्ये तिथे वेदही सामावलेला आहे आणि विद्याही सामावलेल्या आहे. त्या ब्रह्मविद्येपेक्षा कोणती श्रेष्ठ विद्या नाही. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की एक विद्या ते ब्रह्मविद्या. का ब्रह्मविद्ये सगळ्या विद्या अनुषंगिका असतील, सगळ्या विद्या त्या ब्रह्मविद्येत सामावलेल्या आहेत. अशा प्रकारे सगळं त्या श्रीकृष्णाच्या रूपाच्या भोवती सगळेजण प्रभामंडळ फांकून त्या ठिकाणी शोभायमान दिसत आहे. जशी जी ब्रह्मविद्या त्या सकळ विद्येने शोभायमान झालेली आहे तशाप्रमाणे या सगळ्या गोप गळ्यांसोबत आमचे श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी चौभोवतालून बसलेले हे गोपगडी यांच्यामध्ये शोभून दिसत आहेत की परमात्म्या जवळी तत्वे की आनंद भैर की आदि भैरव भवंती भूते तैसे आदिनाथे ओळगते देवता चक्र. आणखी गोपगडी बसलेले आहेत. मध्यभागी परमेश्वर कशा प्रकारची शोभायमान आहे आणि म्हणून अनेक उदाहरणं दिले शास्त्रातील की परमात्म्या जवळी तत्वे. परमात्मा म्हणजे परमेश्वर, अव्यक्त म्हणत परमेश्वर यांच्या जवळ सगळ्या देवता अव्यक्त रूपाने ओळख सारत असतात. प्रत्येक देवता शक्तिचक्र ती परमेश्वराच्या अधीन आहे. तत्व म्हणजे शक्तिचक्राचे जे तत्व आहेत हे सगळे परमेश्वराच्या अधीन आहेत की आदि भैरवा भवंती भूते. आदि भैरव म्हणजे माया, त्या मायेच्या अधीन असलेले पंचमहाल भूत आहेत. त्याचं तत्व आणि त्या भूताचं नियोजन आहे ते सगळं मायेच्या माध्यमातून होते. तैसे आदिनाथा ते ओळगते देवता चक्र. त्याप्रमाणे परमेश्वराला सगळ्या ह्या देवता चक्र आपल्या ठिकाणी शक्तीच्या माध्यमातून ओळख सारतात. जणू काही ते ओळख सारण्यासाठी या गोपगळ्यांच्या संगतीने आलेलं या ठिकाणी या यमुनेच्या तटाकी देवता जणू काही त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना शक्तिचक्राच्या माध्यमातून वेढून बसलेले आहेत. जसे ते गोपगडी आजूबाजूला गोल होऊन वेढून श्रीकृष्णाच्या भोवती बसले तसं हे सकळ ब्रह्मांडाचं देवता चक्र जे आहे ते श्रीकृष्ण महाराजांच्या पुढे ओळख सारताय सेवेसारखी. आपली सेवा सांगा, आम्ही आपल्या सेवेला तत्पर आहोत. अशा प्रकारची प्रभा त्या यमुना तटाकी बसलेल्या गोपगड्यांसोबत आम्हाला श्रीकृष्णाच्या रूपाने दिसते असं कवी म्हणतात की परमपुरुषाची गळा ब्रह्म बोलकाची माळा तैसे श्रीकृष्णा जवळी गोपाळ मिरविताती. परमपुरुषाच्या गळ्यामध्ये जसे अनंत ब्रह्मांड नायक परमेश्वर आपण म्हणतो की परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत ब्रह्मांड त्याच्या भोवती फिरणारे आहेत. सकळ ब्रह्मांडामध्ये त्याचं नामकत्व आहे. फिरणारा जे अनंत ब्रह्मांड आहे त्याचा नायक तो परमेश्वर आहे. तसं हे सगळे ब्रह्मांड जसे भिन्न भिन्न वेगवेगळे गोल गोल आहेत तशा ब्रह्मांडाच्या रचनेप्रमाणे हे गोपाळ सुद्धा श्रीकृष्णाच्या भोवती गोल गोल बसलेले आहेत. आणि आमचे श्रीकृष्णाप्रमाणे परमेश्वर अवतार त्यामध्ये मिरून म्हणजे शोभून दिसत आहेत. झालिया मोठा सोडिती आपला आली अन्य आणि ती रुचिकरे साके वाणी ती श्रीकृष्णा पुढे. ज्या जाळी म्हणजे सोबत असलेले गोपगडी हे आपण एकेकाने आणलेल्या शिदोऱ्या सोडतात, आपलं आपलं अन्न काढतात. रुचिकरे साके वाणी ती श्रीकृष्णा पुढे. रुचकर असलेली साक म्हणजे भाजी, कोणी आणलेली वेगळी भाजी, कोणी आणली शिदोऱ्या वेगवेगळ्या भाज्या आपापल्या भाजीची, अरे ही चांगली आहे, तो म्हणतो ती चांगली आहे. अशा प्रकारे वानू परमेश्वराला वाढतात आणि त्याचं अनुमोदन करू त्या ठिकाणी ते पदार्थ भक्षण करतात श्रीकृष्णापुढे. एक वेळे विचित्र अन्ने चाखली जगत जीवने गोपाला प्रसाद जाणे व्हावया. श्रीकृष्ण महाराजांनी शिदोऱ्या सोडल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येकाचं अन्न तिथं भक्षण केलेलं आहे. त्या जगत जीवन परमेश्वराने सगळ्यांचं अन्न चाखलेलं आहे आणि मग त्या गोपाळांना तो प्रसाद दिलेला आहे. कशासाठी की तो प्रसाद देऊन त्यांना त्या ठिकाणी पवित्रपण आणायचं आहे. त्या प्रसादातून त्यांना अनेक प्रकारचे परमेश्वराला त्यांचे कर्म नासायचे आहेत आणि त्यासाठी केलेली ती परमेश्वराने भोजनाची ही लीळा आहे म्हटले. मग देवाचा पांती करी अन्य घातली कमल दलावरी एक सुरतर तरुणचिया मंजरिया थुरलिया.
ते देवाच्या पांतीला बसलेले सगळे जे काही गुराखी मुलं आहेत, अन्य घातली कमल धरावरी, कमळाचे पुष्प फुललेले होते, त्याचे पत्र ते आणले, मोठे मोठे पानं, त्याच्यावरती त्या शिदोऱ्या सोडल्या, खायला लागले. आणि एकी सुरतरूंच्या मंजरी अंथुरलिया. सुरतरू म्हणजे देववृक्ष नावाचं झाड, त्याच्या जे मोठे मोठे पानं ते बसायला घेतले, त्या वाळूवरती ते पानं अंथरून त्या ठिकाणी भोजन करतायत. असा सुंदर अवसर श्रीकृष्ण महाराज आपल्या गोपगणांसह त्या ठिकाणी यमुना तटाकी भोजनाचा हा त्या ठिकाणी सगळ्यांना अवसर देत आहेत. असा हा महिमा वर्णन या ठिकाणी केलेला आहे. आणखी काही ओव्या आहेत, बघू द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी